ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ॐ शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. नारद भक्तिसूत्र या विषयावर आपलं चिंतन सुरू आहे आणि मागच्या भागामध्ये आपण बघितलं, लोकहानव चिंता न कार्या निवेदित आत्मलोके वेदत्वात्. तर भक्तांनी लोकांची चिंता करू नये किंवा आपल्या संसाराचं काय होईल ही चिंता पण करू नये, कारण भगवंतच सगळा भार घेत असतो भक्ताचा. आणि त्यामुळे वेदामधलं कर्मकांड किंवा ह्या ज्या रूढी आहे ह्या सगळ्या भक्ताला त्या अवस्थेमध्ये पोचल्यावर करण्याची गरज नाही, हे आपण बघितलं. आता आज नारद मुनी काय म्हणतात बघा. न तत्सिद्धो लोकव्यवहारो हेय किंतु फलत्याग तत्साधनम च कार्यमेव. तर इथे नारद मुनी म्हणतात की तुम्हाला ती भक्ती प्राप्त झाल्यानंतर तत्सिद्धो, आता तुम्हाला भक्ती प्राप्त झाली. आता भक्ती प्राप्त झाली म्हणून काही तुम्हाला तुमचं सगळं सोडून द्यायची गरज नाही. म्हणजे तुम्ही जे काही कर्म करत असाल ते कर्म तुम्ही करत राहा, कारण ते कर्म जे आहे ते जगाच्या कल्याणासाठी जर असेल, सत्कर्म असेल, तर तुम्हाला सोडायची गरज नाही. तुमच्या उदरनिर्वाहासाठी असेल तुम्हाला करावंच लागेल. आपल्यामध्ये कबीरजी ते एवढे मोठे संत होऊन गेले तरी पण ते विणकर होते, विणकराचं काम करायचेच, त्यांनी काही सोडून दिलं नाही. ते सावतामाळी किती महान भक्त झाले पण त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे आता मला भक्ती लाभलेली आहे, माझ्या जीवनाचं ध्येय साध्य झालेलं आहे, हे तुच्छ काम हे मी कशाला करू, असा भाव मनामध्ये कधीही येता कामा नये. म्हणजे आपल्याला ती भक्ती जरी प्राप्त झाली तरी आपलं जे काही कर्तव्य असेल किंवा जे काही आपण चांगलं कार्य करत असू ते आपण केलंच पाहिजे, कारण काम केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. इवन गोरा कुंभार मडकी बनवीत राहिले. नामदेव महाराज शिंपे होते, त्यांनी शिंप्याचा व्यवसाय सुरू ठेवला. म्हणजे ह्या लोकांनी आपला व्यवसाय बंद केला नाही. इवन रामचंद्र दत्त डॉक्टर होते, ते त्यांचा व्यवसाय करत होते. तेव्हा ह्या सगळ्या भक्तांनी त्यांची कामं बरोबर केली. आता मला भक्ती लाभली आणि हे सगळे तुच्छ आहे असं मानून सगळं सोडून देण्याची गरज नाही, कारण तुम्ही समाजात राहून सुद्धा तुमचं कार्य करून भक्त होऊ शकता. म्हणजे लोकांसमोर एक आदर्श राहतो. नागमाशे म्हणाले की मी सगळं सोडून संन्यासी होतो, ठाकूर म्हणाले की नाही, लोकांना शिक्षा देण्यासाठी तुम्ही संसारामध्येच राहा, कारण तुम्हाला बघून लोक शिकतील. इवन गिरीश घोष ते म्हणाले की आता हे नाटकं करणं वगैरे मला काही आवडत नाही, हे सगळं मी आता सोडून देतो. तेव्हा ठाकूर म्हणाले की नाही नाही, तुम्हाला हे नाटकं सोडण्याची गरज नाही, कारण ह्या तुमच्या नाटकांच्या माध्यमातून कितीतरी लोकांना फायदा होत आहे, कितीतरी लोकांना धर्माबद्दल कळत आहे आणि तुमची सगळी नाटकं पौराणिक आणि धार्मिक असतात. तेव्हा तुम्हाला नाटकं सोडायची गरज नाही. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी सुद्धा सांगितले नाही की भक्ती लाभली आता तुम्ही सगळं सोडून द्या. तुम्ही संसारात राहा, जे करत आहे तेच करत राहा, पण मात्र कर्मफळाला आसक्त होऊ नका. जे काही मिळणार ते मिळणार, पण तुमची आसक्ती असायला नको. म्हणून इथे सांगितलं आहे की आता आपण भक्त झालो, इतर संसारामध्ये आहे त्यांना तुच्छ समजणं. अरे हे काय, हे तर गृहस्थ आहे, हे काय संसारी आहे, मी किती श्रेष्ठ आहे. म्हणजे हा अहंकार मनुष्यामध्ये येऊ शकतो, आध्यात्मिक अहंकार. मी खूप श्रेष्ठ आहे, मी संन्यासी आहे, मी एवढा मोठा भक्त आहे, हे काय संसारातले किडे आहेत, हे रात्रंदिवस संसाराची कामं करतात,
म्हणजे आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी अशा प्रकारचा भाव कधीही येऊ देता कामा नये. ते सुद्धा भगवंताचंच कार्य करत आहे. कोणीही आपापल्या क्षेत्रात कमी नाही. संन्यासी जसा आहे तसा गृहस्थ पण आहे. तेव्हा तुम्ही गृहस्थांना कमी समजू नका किंवा त्यांच्या कामांना हीन दर्जाचं काम समजू नका की हे सगळं संसाराचं काम आहे. हे सगळं भगवंताचंच काम आहे. तुमचा दृष्टिकोन बदला. तुम्हाला काम सोडण्याची गरज नाही. आतापर्यंत तुम्ही स्वार्थासाठी करत होता, आता निस्वार्थपणे करा. आतापर्यंत तुमच्या मनामध्ये काहीतरी कामना होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी करत होत्या. आता कामना शून्य होऊन करा. कारण लोकांना शिकवण्यासाठी कर्म केलंच पाहिजे आणि शेवटी तुम्ही उदरनिर्वाह तरी कसा करणार? तुम्हाला काही भीक मागायची काही गरज नाही. तुम्ही तुमचा व्यवसाय जर केला, जो तुमच्या कुटुंबाचा असेल, तो व्यवसाय तुम्ही करत राहिला तर तुम्हाला काहीच बाधा निर्माण होणार नाही. म्हणजे इथे मनाचं वैराग्य पाहिजे. मनाद्वारे कुठेही आसक्त होऊ नये. कर्म तर करावंच लागेल. कोण कर्म केल्याशिवाय राहू शकतो? कर्म केल्याशिवाय कोणतरी राहू शकतो का? नाही राहू शकत. सगळ्यांनाच कर्म करावी लागेल. इवन स्वामी विवेकानंदांना ठाकूरांनी स्वतः सांगितलं की तुला कर्म करावं लागेल, तुला आईचं काम करावंच लागेल. समर्थ रामदासांनी केवढं मोठं कार्य केलं. म्हणजे हे संत काही आता आपल्याला ज्ञान झालं, आता गुपचाप आपण बसून राहिलो तरी काही गरज नाही. त्यांना काही गरज नाही, कारण त्यांना सगळं प्राप्त झालेलं आहे. पण ह्या संसारात राहणाऱ्या लोकांना तर गरज आहे त्यांची. तेव्हा त्यांच्याकडे बघूनच तर त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळेल. संतांचं जीवन, त्यांचे उपदेश हेच तर गृहस्थांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जर सगळं सोडून दिलं तर मग लोकांसमोर आदर्श कसा राहणार? ते म्हणतील की आपल्याला भक्त व्हायचं असेल तर सगळं सोडून द्यावं लागेल, त्याशिवाय आपण भक्त होऊ शकत नाही. आणि ते तर आपल्याला शक्य नाही. मग त्या मार्गाने जायचंच कशाला? तुम्ही जिथे आहात तिथूनच तुम्ही सुरुवात करा आणि हळूहळू सुरुवात करत जा. आणि शेवटी तुमचं कर्म ही भगवंताची पूजा होऊ द्या. मग ते कर्म राहणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे, वर्क इज वर्शिप. पहिले वर्क अँड वर्शिप, मग वर्क ॲज वर्शिप आणि शेवटी वर्क इज वर्शिप. तुम्ही जे काही करता ती भगवंताचीच पूजा आहे. कारण ते सगळं भगवंताचंच कार्य आहे. तुमच्याकडून तो करून घेतो, तुमच्या माध्यमातून तो करून घेतो, पण कर्म आहे त्याचंच. हा संसार तोच चालवतो. हे जर आपल्या मनामध्ये पक्क बसलेलं असेल तर आपल्याला कर्म केलं तरी काहीही बाधा निर्माण होणार नाही. कारण आत्तापर्यंत आपला दृष्टिकोन वेगळा होता. आत्तापर्यंत आपला दृष्टिकोन आपल्या कामना वासना पूर्ण करणं, पैशाचा संचय करणं हा होता. आता तो उद्देश राहिलेला नाही. आता भगवंताच्या आज्ञेमुळे काम करतो, भगवंताचा दास होऊन काम करतो. म्हणून इथे नारद मुनी म्हणतात की न तसिद्धो लोकव्यवहारो हेय. हेय म्हणजे कमी. लोकव्यवहार कमी समजू नका. म्हणजे तुम्हाला काही सगळ्यांना सोडून असं कुठे निघून जायचं नाही. नाही मी आता यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी यांच्यामध्ये राहणार नाही, तर असं कुणालाही कमी समजू नका. कारण त्यामुळे तुमच्यामध्ये आध्यात्मिक अहंकार वाढेल. मी केवढा मोठा आध्यात्मिक, मी केवढा मोठा भक्त, आणि हे बाकीचे काय, हे काहीच करत नाही, असा भाव मनामध्ये कधीही निर्माण होऊ देऊ नका. कारण त्याच्यामुळे अहंकार वाढण्याची शक्यता आहे. पण म्हटलं आहे किंतु फलत्यागत साधनमच. पण मात्र कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करा. कर्माचं फळ जे काय ते तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही एखादे शिक्षक असाल तर तुम्हाला पगार मिळणारच आहे. पण फक्त पगारासाठी कार्य करू नका. ही माझ्यासमोर जी आहेत ही भगवंताची लेकरं आहेत. इथे मी त्यांना ज्ञान देण्यासाठी आहे. त्यांचं जीवन मी समृद्ध करण्यासाठी इथे आहे. मला पैसे मिळेल किंवा न मिळेल, पण ह्या मुलांचं भलं करणं हे माझं काम आहे. बघा, मास्टर महाशय महेंद्रनाथ गुप्त, ते शाळेमध्ये शिक्षक होते. ते भगवान श्री रामकृष्णांचे एवढे मोठे भक्त होते, पण त्यांनी नोकरी सोडली का? नोकरी सोडली नाही. ते शाळेमध्ये आपलं काम करायचे आणि रविवारी आणि जेव्हा सुट्टी मिळेल
तेव्हा ठाकूरांकडे यायचे आणि शाळेतल्या मुलांना भगवान श्रीरामकृष्णाकडे घेऊन यायचे. कधीकधी भगवान श्रीरामकृष्णांना शाळेमध्ये घेऊन जायचे. म्हणजे बघा, शाळेमध्ये राहूनसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना भगवान श्रीरामकृष्णांचे आशीर्वाद लाभावे यासाठी ते किती प्रयत्न करत होते. एकदा ठाकूर म्हणाले, तुम्ही असं केलं तर म्हणजे तुम्हाला शाळेमधून काढून देण्यात येईल, तुम्ही मुलांची डोकं बिघडवता असं म्हणतील. तेव्हा ते म्हणाले की आमच्या धड्यामध्येच तर आहे की मुलांना तुम्ही मूल्य शिकवली पाहिजे. आणि म्हणे आज जरी त्या मुलांना काही कळलं नाही, पण पुढे जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये काही संकट येतील, जेव्हा त्यांना संघर्ष करावा लागेल, तेव्हा त्यांना हे शब्द आठवतील. त्यांच्या कल्याणासाठीच तर मी करतो आहे. म्हणजे बघा, ठाकूरांनी त्यांना म्हटलं नाही की तुम्ही नोकरी सोडून द्या, इथे येऊन बसा, रात्रंदिवस मी सांगतो ते एवढंच लिहून घ्या, असं कधीही म्हटलं नाही. ठाकूरांनी त्यांच्या शिष्यांना कधीही काम सोडायला सांगितलं नाही की तुम्ही सगळं काम सोडून द्या आणि संन्यासी व्हा. तुम्ही जिथे आहात तिथेच राहा, फक्त तुमचा दृष्टिकोन बदला, कामना वासना सोडा आणि भगवंताचं काम म्हणून करा. मी निमित्त आहे. जसं गीतेमध्ये भगवंत म्हणतात अर्जुनाला, अरे तू युद्ध करणार नाही असं तू म्हणतो, पण तू थोडा युद्ध करणार आहे. निमित्त मात्रम भवसव्यसाची. तुला फक्त निमित्त व्हायचं आहे, मीच सगळं करणार आहे, तू फक्त निमित्त आहे. तर निमित्त मात्रम भवसव्यसाची, आपण नुसतं निमित्त आहो. तोच आपल्याकडून त्याच्या संसाराचं काम करून घेत आहे असा भाव मनामध्ये ठेवून कोणत्याही कामाला तुच्छ न समजता किंवा जो वडली आहे, संसारात आहे, त्याला कमी न लेखता तुम्ही ते सगळी भगवंताची लेकरं आहे, हे भगवंताचं जग आहे आणि भगवंत ज्याला जशी बुद्धी देईल तसं तो करतो आहे असा भाव मनामध्ये ठेवून तुम्ही लोकांशी व्यवहार करा. जे लोकांशी व्यवहार एकदम बंद करून द्यायचा, जे लोक वाईट असेल त्यांची गोष्ट वेगळी, पण जे चांगले लोक आहे, जे सत्कर्म आहे, जे चांगलं कर्म आहे ते आपण केलंच पाहिजे. ते सोडून दिलं तर तुम्ही घेऊन काय राहणार? रात्रंदिवस तर तुम्ही काही साधन भजन करू शकत नाही. म्हणून जगाच्या कल्याणासाठी कार्य करत राहा. जरी तुम्हाला ती उच्च प्रतीची भक्ती प्राप्त झाली तरी तुम्ही तुमचे कर्म करत राहा. जे काही तुमच्या वाट्याला आलेले असेल ते कर्म करत राहा. फक्त कर्मफलावर आसक्त होऊ नका आणि कर्मावरती आसक्त होऊ नका. तर भगवंताच्या इच्छेनुसार तुम्ही काम करत राहा. हेच इथे नारद ऋषी आपल्याला सांगतात. स्त्री धन नास्तिक वैरी चारित्र्यम न श्रवणीयम. आता हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे, कारण आध्यात्मिक जीवनामध्ये अनेक बाधा निर्माण होतात आणि बरेचदा आपल्याला आपलं मन कळत नाही. आपल्याला वाटतं की आपलं मन खूप सरळ आहे, पण हे मन किती गुंतागुंतीचं आहे आपल्याला कळत नाही. आणि स्वाभाविक आहे, कारण अनेक जन्माचे संस्कार त्या मनामध्ये पडलेले आहे. ते संस्कार वर येतात आणि कधीकधी काय होतं, ते संस्कार वर आले की आपला विवेकच गायब होतो. आपल्याला विचारच करता येत नाही, आपल्याला काहीही सुचत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे विघ्न ठाकूर म्हणायचे की काम आणि कांचन. ठाकूरांनी कामिनी कांचन म्हटलं आहे, पण इथे काम आणि कांचन आपण घ्यायचं, कारण त्यांच्याकडे सगळे पुरुषच यायचे. तेव्हा जेव्हा पुरुषांना ते उपदेश द्यायचे तेव्हा त्यांना हेच सांगायचे होते की मनुष्याचे सगळ्यात मोठे शत्रू कामवासना आणि पैशावर आसक्ती, हे दोन मोठे शत्रू आहेत. तेव्हा इथे म्हटलं आहे स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. इथे 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्त्री, आता स्त्री जे म्हटलं आहे ते पुरुषासाठी म्हटलेलं आहे. इथे म्हणजे स्त्री म्हणजे स्त्रीची घृणा केलेली नाही आहे. स्त्री म्हणजे पुरुषांसाठी स्त्री आणि स्त्रियांसाठी पुरुष. कारण इथे आपल्याला माहिती आहे की मनुष्यामध्ये कामवासना अतिशय तीव्र असते आणि जर रात्रंदिवस आपण त्याच गोष्टीचं चिंतन करत राहिलो, फक्त इथे स्त्रीचंच तुम्ही दूर राहा असं म्हणत नाही, तर
जे काही इमोशन, ज्या काही गोष्टी, जी काही दृश्य, जी काही पुस्तकं, ज्या काही कादंबऱ्या, जी काही गाणी तुमच्यामधल्या कामवासनेला उत्तेजना देत असेल त्यापासून दूर राहा, हा अर्थ आपल्याला घ्यावा लागेल. कारण आपल्याला स्त्रीचा तिरस्कार करायचा नाही किंवा स्त्रीलाही पुरुषाचा तिरस्कार करायचा नाही, पण हे स्वाभाविक असतं. स्त्रीचं पुरुषावर आणि पुरुषाचं स्त्रीवर प्रेम स्वाभाविक असतं. ते नॅचरल अट्रॅक्शन आहे, ते प्रकृतीनं तयार केलेलं आहे. म्हणून इथे साधकाला सावध करत आहे, नारद मुनी सावध करत आहे की तुम्ही शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला बरेचदा वाटते की आपल्या मनामध्ये तर कामवासना नाही आहे, मग आपल्याला लोकांसोबत फ्री मिक्सिंगला काय हरकत आहे. म्हणजे दुसऱ्या म्हणजे अपोजिट लिंगासोबत जर आपण फ्री मिक्सिंग केलं तर आपल्याला जरी वाटत असेल की माझ्या मनामध्ये काहीही कामभाव नाही, तरी तो उत्पन्न होतोच. कारण अशा गोष्टी आपल्या मनामधल्या कामवासनेंना उत्तेजित करतात. जेव्हा आपण त्या गोष्टींच्या संपर्कात येतो, समजा एखाद्याला जर सिगरेट आवडत असेल, त्यानं सोडली असेल, पण सिगरेट समोर दिसल्याबरोबर त्याच्या मनामधल्या ज्या कामना आहेत त्या बाहेर येतात आणि तो ती सिगरेट पिण्यासाठी प्रवृत्त होतो. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्या इंद्रियांना स्टिम्युलेट करतात, आपल्या मनामधल्या विचारांना उत्तेजित करतात. तर अशा गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे असं नारद ऋषी आपल्याला सांगतात. स्त्री म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे अपोजिट सेक्स, इथे सेक्सच म्हटलं आहे. कारण सेक्स लाईफ म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनामधला बाधा आहे. कारण काय होतं, मन सगळं आपलं शरीरामध्येच राहतं, सगळं मन इंद्रिय सुखामध्येच राहतं. मग भगवंताला देण्यासाठी आपल्याकडे मन उरत नाही. सगळं जर मन आपलं इकडे संसारामध्ये गेलं तर मग भगवंतासाठी काय राहणार आहे. तरी ते म्हणून म्हटलं आहे की अशा गोष्टीपासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. गीतेमध्ये पण म्हटलं आहे, ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. बघा गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की रात्रंदिवस मनुष्य ह्या विषयांचं चिंतन करतो. पुरुष स्त्रीचं चिंतन करतो आणि स्त्री पुरुषाचं चिंतन करते, म्हणजे हे विषयच आहे. तेव्हा रात्रंदिवस मनुष्य विषयांचं चिंतन करतो. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषु उपजाय, त्यामुळे काय होते, आसक्ती निर्माण होते. आपण बघतो, पेपरमध्ये वाचतो, कसे मुलं मुली आत्महत्या करतात. ते प्रेमामध्ये पडतात आणि त्यांचा प्रेमभंग झाला की आत्महत्या करतात. म्हणजे आपोआपच आसक्ती निर्माण होते. सतत सोबत राहिल्यामुळे, सतत गप्पा मारत राहिल्यामुळे, सतत तेच विचार मनामध्ये सुरू असल्यामुळे आपोआपच आसक्ती निर्माण होते. तर ध्यायतो विषयान् पुंस, याच्या मनामध्ये तेच विचार सुरू असतात आणि त्यामुळे अभ्यास करताना तेच विचार, काम करताना तेच विचार. आता मनामध्ये जर असे विचार असेल तर आसक्ती निर्माण होणार की नाही. आणि त्यामधून मग आपल्या मनामध्ये कामना निर्माण होते की मला ती वस्तू मिळाली पाहिजे. आता ती वस्तू मिळाली नाही की मग तेजाब अटॅक, आपल्याला माहिती आहे, ॲसिड अटॅक, म्हणजे असे कितीतरी प्रकरणं आहे. दररोज आपण वाचतो की काय काय यामुळे गुन्हे घडतात. कारण स्वतःला सांभाळणं फार कठीण जातं. गीतेमध्ये पुन्हा सांगितलं आहे, शक्नोती इहे वय सोडूम प्राक शरीर विमोक्षणात, काम क्रोधोद्भवम वेग सयोगी स सुखी नरः. की जो या काम आणि क्रोधाचा वेग आवरू शकतो, शक्नोती इहे वय सोडून, शरीर सोडण्यापूर्वी, मेल्यावर नाही, जिवंत असताना जो काम आणि क्रोधाचा आवेग आवरू शकतो तोच खरा योगी आहे आणि तोच खरा सुखी नर आहे. शक्नोती इहेव यश सोडून प्राक शरीर विमोक्षणात, काम क्रोधोद्भवम वेगम सयोगी स सुखी नर. म्हणजे या काम आणि क्रोधाचा वेग इतका भयंकर असतो की तो रोधणं सामान्य मनुष्याला शक्यच नाही आहे.
रोधूच शकत नाही. आणि ज्यानं रोधला असेल तो तर योगीच झाला, मग तो सुखी आहे, त्याला मग कशाचे आकर्षण राहू शकत नाही जगामध्ये. तर इथे ह्या गोष्टी मनाला सतत भुरळ पाडतात. आणि म्हणून इथे आपल्याला सावध केलं आहे की तुम्हाला जर भक्तिमार्गामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही अशा गोष्टींपासून 4 हात दूर राहिले पाहिजे. त्यामधलं पहिलं म्हटलं आहे की स्त्री, दुसरं म्हटलं आहे धन. धन पण असं आहे ना, आपण रात्रंदिवस जर पैशाच्या संपर्कात राहिलो, पैसे हाताळत राहिलो तर आपली आसक्ती निर्माण होते. इवन बँकेमध्ये जो कॅशियर असतो ना, रात्रंदिवस पैसे हाताळत असतो, कधीकधी त्याच्या मनामध्ये पण टेम्पटेशन येते. आता किती बँकांमध्ये घोटाळे होतात, का रात्रंदिवस पैसे हाताळावे लागतात, आसक्ती निर्माण होते. आणि कधीकधी त्यामधून मग आपण बघतो की ते फ्रॉड होतात, काय होतात. म्हणजे इथे धनाची आसक्तीसुद्धा मनुष्याला कधीकधी भक्तिमार्गापासून दूर घेऊन जाऊ शकते, भगवंतापासून दूर घेऊन जाऊ शकते. कारण पैसा हा एक असा आहे ना की मनुष्याला अतिशय प्रिय आहे. तो त्या पैशाच्या एवढा मोहात पडतो, एवढा पैशाच्या लोभात पडतो की त्याला दुसरं काही सुचतच नाही. भगवान श्री रामकृष्णांनी दाखवून दिलं. त्यांना स्वामीजीने म्हटलं की त्यागीश्वर हे नरवर देहपदे अनुराग. त्यागीश्वर आहे, ते त्यागाचे ईश्वर आहे, जे ते कोणत्याही गोष्टीचा संचयच करू शकत नव्हते. त्यांना संचय करणं मुळी शक्यच नव्हतं. एक पैसा पण कधी पैशाला स्पर्श पण करत नव्हते. आणि पैशाला किंवा धातूला स्पर्श झाला तर त्यांचा हात असा वाकडा व्हायचा. म्हणजे बघा, एवढं उज्ज्वल त्यागाचं उदाहरण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दाखवून दिलेलं आहे. कधीच पैसे स्वीकारले नाही, पैशाला कधी स्पर्श पण केला नाही. कारण त्यांना माहिती होतं की ही धनाची आसक्ती शेवटी मनुष्याला आपल्या आध्यात्मिक मार्गापासून दूर घेऊन जाते, भगवंताचा विसर पाडते. रात्रंदिवस तो पैशाचं चिंतन करत असतो. कारण पैसा कशासाठी पाहिजे? या जगातल्या वस्तूंचा भोग घेण्यासाठी. मग तो या जगामध्ये जास्त रमायला लागतो, मग तो भगवंताकडे जाऊ शकत नाही. म्हणून ह्या गोष्टींपासून दूर राहायला आपल्याला सांगतात, सावध करून देतात. एका साधकाला सावध करून देत आहे नारद मुनी की बघा, जीवनामध्ये काम आणि कांचन, पैसा आणि कामवासना ह्या 2 गोष्टी अतिशय प्रभावी आहेत. त्या मनुष्याच्या मनावर खूप प्रभाव पाडतात, मनुष्याला इन्फ्लुएन्स करतात, त्याला टेम्प्ट करतात. आणि त्यामुळे तो कधीकधी या संसाराच्या जाळ्यामध्ये अडकतो. बरीचशी उदाहरणं आपल्या पुराणामध्ये आहे, शास्त्रामध्ये आहे. मोठमोठे ऋषी, त्यांचंसुद्धा पतन झालं. ह्या गोष्टींचा त्यांनी विचार केला नाही. ओव्हर कॉन्फिडन्स, म्हणजे एवढा ओव्हर कॉन्फिडन्स की मला काहीच होणार नाही, मी या सगळ्या गोष्टींमध्ये राहू शकतो तरी मला काही होत नाही, असा ओव्हर कॉन्फिडन्स साधकानं कधीही बाळगू नये. हा फालतू आत्मविश्वास अतिशय धोक्याचा आहे. कारण हे साधनेमधले विघ्न आहे, आपल्याला कळत नाही. कारण आपल्या मनाची सूक्ष्म गती आपल्याला कळत नाही. एखाद्या महिलेला, एखादी विधवा असेल, काही समस्या असेल, आपण खूप कंपॅशन दाखवतो, आपण खूप दया दाखवतो, पण कधीकधी ती कंपॅशनच आपल्या बंधनाला कारण ठरते. त्यामुळे आपण आसक्त होतो, अरे रे बिचारी, तिला किती दुःख कष्ट आहे. आणि शेवटी मग असे बरेच लोक तिच्याशी लग्न करतात आणि शेवटी त्यांच्या जीवनामध्ये पतन होते. कितीतरी उदाहरण आहे की दया दाखवायला गेले आणि शेवटी जाळ्यामध्ये अडकले. म्हणून इथे सावध करतात की सावध राहा. ठाकूर म्हणायचे की कितीही भक्तिमती स्त्री असली तरी 8 हात दूर राहा, आई असेल तरी 2 हात दूर राहा. म्हणजे एवढं सावध करण्याची गरज काय होती? कारण त्यांना मनुष्याच्या दुर्बलता माहिती होत्या. ह्या मनुष्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे त्यांना कळत होतं. वरून कितीही भक्त दाखवत असला तरी मनामध्ये किती कामना वासना मनुष्याच्या आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणून ते सावध करून द्यायचे
त्यांच्या शिष्यांना सावध करून द्यायचे, अरे त्या ठिकाणी तू खूप जास्त जात जाऊ नको, ते पहिले वात्सल्यभाव करणार आणि वात्सल्यभावामधूनच तात्सल्यभाव निर्माण होतो, तेव्हा दूर राहा. सगळ्या साधक शिष्यांना साधकांना ते सांगायचे की या दोन गोष्टीपासून तुम्ही दूर राहा. काम आणि कांचन हीच तर माया आहे, हेच तर विघ्न आहे. तेव्हा इथे नारद मुनीसुद्धा आपल्याला तेच सांगतात, सावध राहायला सांगतात. तर स्त्री, धन आणि नास्तिक मनुष्य, आता जो नास्तिक आहे त्याच्याशी जर तुम्ही घनिष्ठता केली तर तो तुमच्याशी आर्ग्युमेंट करेल, तर्क करेल आणि कधीकधी तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी संशय पण निर्माण करू शकतो. तो जर बुद्धिमान असेल तर अशा प्रकारचे तो तर्क देईल की तुमचा भगवंतावरचा विश्वासच निघून जाईल. म्हणजे किती धोक्याचं आहे. तुम्ही आता कुठे भक्तीचं बी पेरलेलं आहे, बी रोवलेलं आहे, त्यामधून अंकुरवर आलेलं आहे आणि आता अंकुरवर आलेला आहे आणि अशा वेळेस नास्तिक लोकांच्या संगतीत पडले तर तो अंकुर पण मरून जाईल. म्हणून ठाकूर म्हणायचे की रस्त्याच्या बाजूला जेव्हा आपण झाड लावतो तेव्हा त्या झाडाला कुंपण घालावं लागतं, नाहीतर गाई म्हशी येऊन ते खाऊन टाकतात. आपल्या भक्तीला अंकुर फुटलेला आहे, हळूहळू वाढत आहे, अशा वेळेस त्या भक्तीचं रक्षण करावं लागतं. ह्या अशा लोकांपासून दूर राहावं लागतं, कारण हे लोक तुमच्या मनातला तो भक्तीचा अंकुर पूर्णपणे नष्ट करून टाकू शकतात. म्हणून नास्तिक लोक, आता अशा नास्तिक ज्याचा भगवंतावरच विश्वास नाही, त्या तुम्ही त्याला कितीही भगवंताविषयी सांगा, त्याला काही उपयोग आहे का? तुम्ही कितीही डोकं फोडून सांगा, तो तुमचं तर ऐकणार नाहीच, मुळीच ऐकणार नाही. तो तुम्हाला वेड्यात काढेल. तुझं काही डोकं फिरलं आहे का? हे तू काय बरळत आहे? या वयामध्ये काही अशा गोष्टी बोलायच्या असतात का? म्हातारा झाल्यावर मग या गोष्टीकडे लक्ष दे. आता मजा करायची दिवस आहे, मजा करून घे. म्हणजे अशा प्रकारे नास्तिक लोक आपला विश्वास कमी करू शकतात, नष्ट करू शकतात, विश्वास निघून जाऊ शकतो. म्हणून अशा लोकांच्या दूरच राहायचं की ज्यांचा देवावर मुळीच विश्वास नाही आणि ते नेहमी आर्ग्युमेंट करायला तयारच आहे. माझ्याशी आर्ग्युमेंट कर आणि दाखव मला कुठे देव आहे ते. म्हणून नास्तिक, बरेच नास्तिक लोक असतात, ते देवाला तर मानत नाही, देवाची निंदा पण करतात आणि नुसत्या त्रुटी काढतात. काय केलं त्या भगवंतानी, अमुक केलं तमुक केलं, रासलीला केली, ते असे दोष दाखवतील. तू एवढा मोठा समजतो त्यांना, काय त्यांनी केलं? म्हणजे अशा प्रकारे निंदा करून त्यांचे दोष दाखवून तुमच्यामध्ये असलेली थोडीफार भक्ती तीसुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा, अशा पुस्तकांपासून पण दूर राहा. असे नास्तिक लोक खूप पुस्तकं लिहितात, आता काही काही तर ते व्हिलनलाच हिरो करून टाकतात. आता बघा, महाभारत लिहिलं गेलं, ते महाभारत कशासाठी लिहिलं गेलं की चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत, पण जय चांगल्याचा होतो. आता काही काही असे लोक आहे त्या वाईट गोष्टीलाच घेतात आणि त्याचाच उदो करतात. आता कर्ण, तो कर्ण विलन आहे, त्याने दुर्योधनाचा संग केला, त्याचा मित्र झाला, कशासाठी? राज्य मिळवण्यासाठी, लोभामुळे. आता माहिती आहे दुर्योधन किती दुष्ट आहे, किती वाईट आहे, त्याचा संग केला आणि काही लोक त्या कर्णाला हिरो करतात. तो कर्णच जणे काही महाभारताचा हिरो आहे. अरे पण तो जर हिरो असता तर भगवान कृष्णाने अर्जुनाला त्याला मारायला का सांगितलं असतं? भगवान कृष्णाला माहिती आहे की हा कर्ण अर्जुनाचा मोठा भाऊ आहे, तरी भगवान कृष्ण सांगतात की आता याला मार, कारण हा अधर्माचा साथ देतो, अधर्माच्या बाजूनं आहे, अधर्म करतो आहे, मग तो कुणीही असो. तर इथे आपल्याला हे बघायचं आहे की हे लोक जे आहे ते आपल्या जीवनाद्वारे दाखवतात की त्यांनी कसा अधर्म केला आणि आपण त्यांना हिरो करतो, त्यांची स्तुती करतो, त्यांच्यामध्ये दोषी आपण वर्णन करून सांगतो. म्हणून इथे अशा लोकांनी लिहिलेली पुस्तकं पण वाचू नये, नास्तिक लोकांनी लिहिलेली पुस्तकं पण वाचू नये, कारण त्यामुळे आपल्याला फायदा तर होतच नाही, पण मनामध्ये उलट संशयच निर्माण होतात. अरे हो, कर्ण किती चांगला होता,
भगवान कृष्णाने किती त्याच्यावरती अत्याचार केला, त्याला मारलं. आता भगवान कृष्ण धर्मस्थापन करण्यासाठी आले, ते काही चांगल्या लोकांना मारणार आहे का? तो चांगला असता तर कशाला मेला असता? हे लोक बघत नाही. म्हणून कधीकधी अशा लोकांनी लिहिलेली पुस्तकं पण वाचू नये, की ज्यामुळे आपला भगवंतावरचा विश्वास कमी होईल आणि ह्या अशा फालतू गोष्टीकडे मन आपलं आकर्षिल्या जाईल. अशी पुस्तकं पण वाचू नये. म्हणून स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. आता वैरी जे भगवंताचाच वैर करतात, भगवंताचीच दुश्मनी करतात. आता कितीतरी होऊन गेले. रावण आहे, दुर्योधन आहे, कुंभकर्ण आहे. आता हे सगळे, शिशुपाल आहे, किती भगवान कृष्णाला शिव्या दिल्या, जरासंघ आहे. तर हे सगळे वैरी आहे. म्हणजे भगवंतालाच ते मानत नाही, स्वतःलाच भगवंत समजतात. कारण त्यांचा अहंकार असतो, आम्ही काय कमी आहो, हा एक गवळ्याचा मुलगा, याला काय कळते. म्हणजे हा अहंकार झाल्यामुळे त्यांचा शेवटी विनाश झाला. म्हणजे असे जे वैरी असतात, जे भगवंताचाच विरोध करतात, भगवंताशीच वैर करतात. आता अशा लोकांचं चरित्र वाचून आपल्याला त्यामधून काही मिळणार आहे का? जरी त्यांच्यामध्ये काही चांगले गुण असेल, पण शेवटी त्यांच्यामध्ये दुर्गुणच जास्त होते आणि म्हणून शेवटी त्यांचा विनाश झाला. आता अशा लोकांचे चरित्र वाचून आपल्याला एवढंच कळू शकते की आपण जर असं वागलो तर आपलाही विनाश होणार आहे. हा धडा घेतला पाहिजे आपण त्यामधून. म्हणून अशा लोकांची चरित्र वाचूच नये की जे भगवंताचा द्वेष करतात, भगवंताची निंदा करतात, भगवंतावर आरोप लावतात. आता भगवंताची लीला, भगवंताचं कार्य आपल्या अल्पबुद्धीनं आपल्याला काय कळणार? किती लोक म्हणतात की भगवान रामचंद्रांनी लपून बाण मारला वालीला. अरे बाबा, ते भगवंताचं कार्य होतं. त्या बाण मारण्यामागे सुद्धा काहीतरी कारण असलं पाहिजे ना. तो वाली काही एवढा चांगला होता का? आपल्या भावाची पत्नीच त्यानं स्वतःजवळ ठेवली होती, त्याचं राज्य हिसकावून घेतलं होतं, सुग्रीवाला राज्यामधून हकलून लावलं होतं. त्या तो वाली एवढं अधर्माचं काम करू शकतो आणि रामचंद्राने मारलं तर तो अन्याय केला. म्हणजे बघा, लोक अशा प्रकारे पण भगवंताची निंदा करतात. रामाने सीतेचा त्याग केला, हे काही बरोबर झालं का? एक राजा होता रामचंद्र, त्यांना आदर्श दाखवायचा होता, लोकांच्या मनामधले संशय दूर करायचे होते. त्यांना स्वतःचा स्वार्थ नव्हता, ही माझी पत्नी आहे हा भावच नव्हता. आपली आसक्ती असते म्हणून आपण सोडू शकत नाही. सोडणं काही एवढं सोपं नाही आहे, सगळेच काही सोडू शकत नाही. लोक काहीही म्हणू तरी आपल्याला आवडतेच. पण इथे एक आदर्श जीवन आपल्या डोळ्यासमोर जगून दाखवलेलं आहे, पण त्यांच्यावर निंदा करणारे पण बरेच लोक आहे. आता ह्या निंदकांच्या गोष्टी ऐकून आणि वाचून उपयोग काय आहे? त्यामुळे आपली भगवंतावरची भक्ती वाढणार आहे का? उलट कमी होणार आहे. म्हणून भगवंताचं कार्य आपल्या अल्पबुद्धीनं समजण्याचा प्रयत्न आपण करूच नये, कारण आपल्याला भगवंताचं कार्य समजूच शकत नाही. जेव्हा श्री रामकृष्ण विद्यासागरांकडे गेले, विद्यासागर म्हणाले की जर भगवंत आहे तर मग चंगीझखानानं 1,00,000 लोकांचा वध केला. आता 1,00,000 लोकांची चंगीझखानाने कत्तल केली, तेव्हा भगवंत काय करत होता? तेव्हा ठाकूर म्हणाले, अहो, तुम्हाला भगवंताची लीला काय कळणार? ती पण भगवंताचीच लीला आहे. तोच सृष्टी करतो, तोच पालन करतो, तोच विनाशही करतो. तुम्ही फक्त भगवंताची सृष्टी लीला आणि पालन करता म्हणून बघता, पण विनाश करता पण तोच आहे. त्यानं जर प्रलय केला, त्यानं मारलं, तर तुम्ही त्याच्यावर दोष लावता की त्यानं मग इतक्या लोकांना का मारलं. आता सगळे जिवंत राहिले त्या पृथ्वीवर किती भार होईल, हे आपल्याला कळत नाही. म्हणजे भगवंताच्या कार्यामागचा उद्देश काय आहे हे न कळता आपण भगवंताची निंदा करतो. ती भगवंताची लीला आहे, त्याच्या दृष्टीने काय सगळं अनित्य आहे, हे सगळं गेलं तरी त्याला काय फरक पडतो. पण इथे असे लोक की जे भगवंतावरच निंदा करतात. तर अशा प्रकारची पुस्तकंही वाचू नये, अशा लोकांचा संगही करू नये. म्हणजे इथे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा भक्तिमार्गामध्ये जे अडथळे निर्माण करू शकतात, अशा गोष्टींचा आपण संपूर्णपणे त्याग केला पाहिजे. अशा गोष्टींना आपण दूर ठेवलं पाहिजे. मग यूट्यूब असो, पुस्तक असो,
काही ड्रामा असो, नाटक असो, कादंबरी असो किंवा अशा लोकांचा संघ असो, ज्या गोष्टी आपल्यामधले निगेटिव्ह इमोशन जागे करतात अशा गोष्टींना आपण दूरच ठेवलेलं बरं. कारण आपल्याला उत्तेजित करतात आणि आपल्याला संसाराकडे आसक्त करतात आणि जी काही थोडीफार आपल्या हृदयामध्ये भक्ती आहे ती भक्तीसुद्धा निघून जाते. म्हणजे त्या भक्तीला जर आपण खतपाणी घातलं नाही तर त्या भक्तीच्या रोपाची वाढ होत मोठा वृक्ष होत नाही. मग आपण पुन्हा मागे ढकलल्या जातो, पुन्हा आपण अधोगतीच्या मार्गाने जातो. म्हणून नारद मुनी आपल्याला सावध करून देत आहे की ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये विघ्न निर्माण करू शकतात, तुमच्या भक्तिमार्गामधले अडथळे बनू शकतात. म्हणून अशा गोष्टींपासून 4 हात दूर राहण्याचा प्रयत्न करा. हेच इथे नारद मुनीला सांगायचं आहे. त्यानंतर अभिमान दंभादिकम त्याज्यम, इथे 2च गोष्टी सांगितल्या आहे, अभिमान दंभादिकम त्याज्यम. तर या 2 गोष्टी इथे सांगितल्या आहे. पण दंभादिकम, दंभ आधी म्हटलं की सगळंच आलं. आता अहंकार म्हटलं आहे, कारण अहंकारच आपल्या मार्गातला मोठा अडथळा आहे. जेवढ्या काही लोकांचं पतन झालं ते अहंकारामुळेच झालं. मोठमोठे आध्यात्मिक लोक, आध्यात्मिक विभूती खूप त्यांनी प्रगती केलेली होती, पण अहंकारामुळे त्यांनी सगळंच्या सगळं नष्ट करून टाकलं. बघा, अहंकार असा डेंजरस असतो. आता इथे हा इगो नष्ट केला पाहिजे, कारण इगो असेल तर तिथे भक्ती निर्माण होत नाही. जर मी असेल तर भक्ती निर्माण होत नाही. ठाकूर म्हणायचे की उंच जागेवर पाणी साचत नाही, ते खाली निघून जाते. म्हणून आपल्याला नेहमी नम्र असलं पाहिजे. भगवान श्री रामकृष्णांचं उदाहरण बघा, नेहमी लोकांना हात जोडून प्रणाम करायचे. गिरीश घोषाच्या थिएटरमध्ये गेले तर गिरीश घोष काही तेवढे भक्त नव्हते, त्याने हात जोडून प्रणाम केला. श्री रामकृष्णाने त्यांना वाकून प्रणाम केला. मग गिरीश बाबूने वाकून प्रणाम केला, ठाकूरांनी त्यापेक्षाही वाकून प्रणाम केला. म्हणजे एवढे नम्र. आता गिरीश घोष कसा आपल्याला माहिती आहे, त्याचं चरित्र कसं होतं, तरी त्यालासुद्धा ते नम्रतेनं प्रणाम करायचे. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये नम्रता असल्याशिवाय आपण पुढे जात नाही. कारण अहंकार असला तर काय करतो, आपण कुणाचीच गोष्ट ऐकत नाही. आपल्याला वाटते की आपल्याला सगळं माहिती आहे, हा मनुष्य आपल्याला काय सांगणार. भगवान श्री रामकृष्णांकडे यायचे लोक आणि ते त्यांना वाटते की अरे हा काय अशिक्षित मनुष्य, त्याच्याकडून काय भगवंताविषयी ऐकायचं. आपण एवढे शास्त्र वाचलेले, आपण एवढे मोठे पंडित आहोत. कधी कधी श्री रामकृष्णांची निंदा पण करायचे, तरी रामकृष्ण त्यांना प्रणाम करायचे. म्हणायचे तो तमोगुणी नारायण आहे, तो पण नारायण पण तमोगुणी आहे. म्हणजे ते त्यांचं अस्त्र होतं. अहंकार मुळीच नाही, अहंकार नावाची गोष्टच नाही. सगळ्यासमोर नेहमी हात जोडूनच उभे, नेहमी नम्र भावच. कुठेही त्यांनी आपला अहंकार दाखवला नाही. एकदा केशवचंद्रासोबत त्यांचे शिष्य पण आले होते. तेव्हा ते शिष्य म्हणाले की या युगामध्ये केशवबाबू म्हणजे चैतन्याचा अवतारच आहे. चैतन्य महाप्रभूच केशवचंद्र होऊन आलेले आहेत. तेव्हा केशवबाबू म्हणाले त्यांच्या शिष्यांना, मी जर चैतन्य असेल तर मग हे कोण आहे म्हणे रामकृष्ण. बघा, रामकृष्णांची परीक्षा घेत आहे. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की मी एक किडा, तुमच्या दासाचा दास, आणि त्यांना हात जोडून प्रणाम केला. मी तुमचा दास आहे म्हणे. तेव्हा केशव म्हणतो की यांना म्हणे गमतीमध्ये पण हरवता येत नाही. जे केशवला वाटलं की हे म्हणतील की तुम्ही नुसते त्याचे फ्लॅटरिंग करता, पण ते म्हणाले की तुम्ही चैतन्य व्हा, काही हरकत नाही, मला काही हरकत नाही, तुम्ही चैतन्य व्हा, मी तुमचा दास होतो, मला दास होण्यामध्ये काहीच हरकत नाही. स्वामीजी म्हणायचे की मी ठाकूरांच्या दासांचा दास आहे, मी काही खूप मोठा नाही आहे, मी एक साधारण व्यक्ती आहे. म्हणजे अशा प्रकारची नम्रता आपल्या अंगी आपण आणली पाहिजे. जर भक्ताच्या अंगी अहंकार असेल तो आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकणार नाही. तर अहंकार आणि दंभादिकम
दंभ म्हणजे शो करणं, दाखवणं, दांभिकता. आता इथे दंभ म्हटलं की सगळंच आलं. जे अभिमान आला, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे आले. हे सगळेच्या सगळे शत्रू आहेत. हे सगळे निगेटिव्ह आपल्या मनातले विकार आहेत. तेव्हा ह्या सगळ्यापासून दूर राहायला सांगितलेलं आहे. जे त्याचा त्याग करा. जे आता आपल्याला माहिती आहे की हाजरा महाशय किती दांभिक होते, किती शो करायचे, किती दाखवायचे मी केवढा मोठा भक्त आहे, कशी माळ धरून नेहमी बसायचे आणि ठाकूरांजवळ राहायचे. ठाकूर त्यांच्या शिष्यांना सावध करायचे, अरे त्या हाजऱ्याकडे जाऊ नका बरं, तो तुमचं ब्रेनवॉश करेल, तो नुसता बडबड करतो, तर्क करतो. पण श्री रामकृष्ण मात्र त्यांच्यासोबत राहिले. तो दांभिक असूनही त्याला दूर केलं नाही, कारण ते त्या अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते. जेव्हा मनुष्य त्या अवस्थेपर्यंत जातो, तिथे तो पोचतो, पराभक्तीला पोचतो, तेव्हा मग त्याच्या मनामध्ये कोणाविषयीही द्वेष राहत नाही. तो कितीही वाईट असे नका, पण ज्यानं एकदा भगवंताचा लाभ केलेला आहे तो कधीच कुणाचा द्वेष करू शकत नाही. तेव्हा ठाकूर हे गोष्टी सगळ्या सहन करायचे. हृदयरामने किती त्रास दिला, हाजराने किती त्रास दिला, तरी ठाकूरांनीच त्यांना सोबत ठेवलं, लोकांना दाखवून देण्यासाठी की बघा असे लोक पण राहणार, अशा लोकांचा पण तुम्हाला संग करावा लागेल, पण तुम्ही जरा सावध राहा. आता आपल्या घरामध्येच जर असे लोक असेल, तुम्ही कुठे पळणार? समजा बायको खूप अहंकारी असेल किंवा नवरा अहंकारी असेल किंवा कोणी दांभिक असेल, आता तुम्हाला त्यांच्यासोबत राहावंच लागेल. तुम्ही घरामधून पळून जाऊ शकत नाही. तेव्हा घरामध्ये राहताना त्यांच्यासोबत कसं राहायचं हे भगवान श्री रामकृष्णाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तुम्ही काही त्यांना दूर लोटू शकत नाही, त्यांना काही घरातून काढूनही देऊ शकत नाही. त्यांच्यासोबतच राहायचं आहे, पण कसं सहन करायचं आहे, कशी आपली सहनशक्ती वाढवायची आहे आणि कसा आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही, आपण त्यामुळे डिस्टर्ब व्हायचं नाही, हे भगवान श्री रामकृष्णाने जीवनामध्ये दाखवून दिलं. त्यांच्या जीवनामध्ये पण असे कॅरेक्टर होतेच. तेव्हा इथे पण सर्वसाधारण साधकाला सांगितलेलं आहे की हा द्वेष आहे किंवा मत्सर आहे, ईर्ष्या, कधीकधी आपल्या मनामध्ये ईर्ष्या होते आणि ती भक्ती नष्ट करते. अगं प्रतापचंद्र मुजुमदार ठाकूरांचे भक्त होते. ठाकूरांवर त्यांनी एक आर्टिकल लिहिलेलं होतं, ते पेपरमध्ये प्रसिद्ध केलेलं होतं. एवढे ते ठाकूरांचे भक्त प्रतापचंद्र मुजुमदार. आणि दरवर्षी अमेरिकेत जायचे, लंडनमध्ये जायचे आणि खूप व्याख्यानं द्यायचे. ते ब्राह्म समाजांचे आचार्य होते आणि व्याख्यानं देऊन काय सांगायचे की आमचा देश मागासलेला आहे, आम्ही असे आहोत, आम्ही रानटी आहोत, तर आम्हाला पैसे द्या, तुमचे मिशनरी पाठवा, आमची काहीतरी कल्याण करा. म्हणजे नेहमी आपल्या धर्माची ते तिथे कमतरता दाखवायचे, कमीपणा दाखवायचे. पण जेव्हा स्वामी विवेकानंद गेले आणि त्यांनी हिंदू धर्माचा गौरव सांगितला लोकांना, वेदांताचं महत्त्व सांगितलं आणि जेव्हा त्यांना खऱ्या गोष्टी सांगितल्या की अंधविश्वास वगैरे काही नाही, आम्ही काही रानटी नाही आहोत, आमच्याकडे पण धर्म आहे आणि तो किती उच्च आहे, वेदांताचा धर्म आहे, सगळ्यामध्ये आम्ही समभाव बाळगतो. जेव्हा स्वामी विवेकानंद व्याख्यानं द्यायला लागले आणि त्यांच्या व्याख्यानांनी लोक प्रभावित होऊ लागले आणि मुजुमदारांच्या भाषणाला लोक जायचे कमी होऊ लागले, तेव्हा यांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. स्वामी विवेकानंदांना त्रास द्यायला सुरुवात केली, त्यांचे पाय ओढायला सुरुवात केली. तिथल्या काही ख्रिश्चन मिशनऱ्यांशी सोबत घेऊन स्वामीजीविषयी पेपरमध्ये वाईट गोष्टी लिहायला लागले. बघा, एकदा मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली, आता सगळी भक्ती निघून गेली. श्री रामकृष्णांचे शिष्य स्वामी विवेकानंद ते एवढे भक्त श्री रामकृष्णांचे, पण जेव्हा स्वामीजी फेमस झाले तेव्हा त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली आणि मग त्यांचा भक्तिभाव वगैरे सगळा निघून गेला. म्हणजे बघा, हे कसे आपले शत्रू आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा जर कोणी वरचढ असेल, आपण बघूच शकत नाही, त्याला आपण कुठे अभिनंदन दिलं पाहिजे, त्याचा आपण सत्कार केला पाहिजे. अरे बाबा, मी नाही होऊ शकलो पण तू झाला, असं आपल्याला कधी वाटत नाही. कारण हा जो मत्सर आहे ना, हे गुलामीचं लक्षण आहे.
आणि आपण 1000 वर्ष गुलामीमध्ये होतो. हे गुलामाला शोभणारच आहे. ईर्ष्या, द्वेष, मत्सर. त्यामुळे आपण कधीही कुणाचं चांगलं बघू शकत नाही. एवढा मत्सर बाकी देशामध्ये नाही, आपल्या देशामध्ये एवढा मत्सर आहे. कारण गुलामी असल्यामुळे आपण नेहमी एकाच पातळीवर राहिलो. आपल्यापेक्षा कुणी आपलाच माणूस श्रेष्ठ होता हे आपल्याला बघवत नाही. त्याला कसं खाली ओढायचं यासाठी आपण प्रयत्न करतो. तेव्हा स्वामीजींना खाली ओढण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केले. आपल्या भारतीयांनीसुद्धा, विदेशी लोक तर करत होतेच, पण भारतीयसुद्धा त्यांना मदत करत होते. म्हणजे आपल्यालाही बघवत नाही की आपलाच एक भाऊ इथे प्रसिद्ध होत आहे, हे आपल्यालाच बघवत नाही. म्हणजे बघा, असे हे जे विघ्न आहे, आपल्या मार्गामधले अडथळे आहे. तर इथे म्हटलं आहे की अभिमान, इगो सगळ्यात डेंजरस आहे. हा अभिमान गेला की मग सगळं काही गेलं. मी नाही, तूच सगळं काही आहे, मी काहीच नाही. हा मी गेला की बस सगळं झालं, सगळं मिटलं. अभिमान दंभाधिकम त्याज्यम. दंभ अधिकम. आता इथे दंभ म्हणजे बाकी सगळंच आलं. क्रोध आला, लोभ आला, मोह आला, आसक्ती आली, द्वेष आला, ईर्ष्या आली, भय आली, सगळं आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, आपल्याला दुर्बल करणाऱ्या आहेत. आणि जो मनुष्य दुर्बल आहे, ज्याचं मन दुर्बल आहे, तो आध्यात्मिक जीवनामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. कारण त्याला त्याचं मनच आवरता येत नाही. छोट्या गोष्टीसाठी तो भावनेच्या आहारी जातो. कुठे मनामध्ये क्रोध आला की तो काय करेल सांगता येत नाही. तो क्रोधाला आवरू शकत नाही. त्याने किती प्रयत्न केला तरी आवरू शकत नाही. म्हणजे हे सगळे विकार आपल्यामध्ये आहेत. आणि हेच आपल्या नारद मुनी सांगत आहे की हे सुप्त अवस्थेमध्ये, सूक्ष्म रूपामध्ये आपल्यामध्ये आहे. ते आपल्याला दिसत नाही. पण जेव्हा तशी सिच्युएशन येते, जेव्हा आपल्या स्वार्थाला धक्का लागतो, तेव्हा मात्र हे आतले शत्रू बाहेर यायला सुरुवात होते. म्हणजे त्यांना वाटतं की आता आपलं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे, आता आपल्याला फाईट करावीच लागेल. आता ते अस्तित्व कशाला समजतात हेच कळत नाही. त्यांना वाटतं की हे शरीर, मन किंवा नाम, लौकिक, यश, पैसा, पॉवर हेच अस्तित्व आहे. हे खरं अस्तित्व नाहीच आहे. हे तर सगळं मिथ्या आहे, नश्वर आहे. पण यालाच ते अस्तित्व समजतात. आणि ते अस्तित्व धोक्यामध्ये आलं की मग ते काहीही करायला मागे पुढे बघत नाही. काहीही करू शकतात. ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. कोणाचा मर्डर पण करू शकतात. म्हणजे असे लोक स्वतःच्या मित्रांनाच धोका देतात, स्वतःच्या घरच्या लोकांनाच फसवतात. जे स्वतःचा स्वार्थ सांभाळण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. म्हणून इथे सावध करून दिलेलं आहे की अभिमान दंभाधिकम त्याज्यम. अभिमान आणि दंभ म्हणजे बाकी सगळं आधी, क्रोध, लोभ, मद, मोह ह्या सगळ्यांचा त्याग केला पाहिजे. कारण ते मार्गातले अडथळे आहे आणि आपल्या भक्तिमार्गामध्ये आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. तदर्पिताखिलाचार सन कामक्रोधादी अभिमानादिकम तस्मिन्नेव करणीयम. आता इथे काय म्हटलं आहे की तदर्पिता अखिलाचार, म्हणजे आपण जे काही करतो ते भगवंताच्या चरणी समर्पण करायचं. आपण करत तर राहतच, पण जे काही आपण कर्म करतो श्रीरामकृष्णार्पणमस्तु, ते सगळं सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करायचं. त्याच्यामधलं क्रेडिटही घ्यायचं नाही, डेबिटही घ्यायचं नाही. माझ्याकडून जे झालं, तू जे माझ्याकडून करून घेतलं ते मी केलं, आता तुझ्या चरणी सगळं समर्पित. याच्यामध्ये मला काहीही घेणं देणं नाही, काहीही अपेक्षा नाही. तुझं कर्म मी केलं, आता तूच त्याचा मालक आहे. मला काहीच अपेक्षा नाही या कामापासून. माझं कर्तव्य म्हणून केलं, तुझी आज्ञा म्हणून केलं. तर इथे तदर्पिताखिलाचार म्हणजे सगळे आपले जे काही कर्म आहे ते भगवंताला अर्पण करायचे आहे. त्या भगवंताला अर्पण करायचे आहे म्हणून वाईट कर्म करू नये. एखाद्या म्हणाले की सगळं भगवंताला अर्पण करायचं आहे, मी वाईट कर्म करून भगवंताला अर्पण करतो, ते कर्म तो घेणार नाही. कारण भगवंताने आपल्याला वाईट करायला कधी सांगितलंच नाही, कोणाचं अनहित करायला सांगितलंच नाही. आपण जर कोणाला त्रास दिला, कोणाला इजा दिल्या, नंबर 2च्या मार्गाने पैसे कमावले
आणि म्हटलं की भगवंताच्या चरणी समर्पित करतो, ते खरं खरं समर्पण नाही. जेव्हा आपण भगवंताला कोणतीही गोष्ट समर्पित करतो, ती सगळी गोष्ट चांगली पाहिजे. जर एखादं फळ द्यायचं आहे, आपण चांगलं निवडून फळ भगवंताला अर्पण करतो, हा असतो भक्ताचा भाव. स्वामी विवेकानंद म्हणायचे की माझ्याकडून जे जे काही चांगलं झालेलं आहे ते सगळं माझ्या गुरूंचं, श्रीरामकृष्णांचं आहे. माझ्यामुळे जर लोकांचं कल्याण झालं असेल, माझ्या हातून चांगली कर्म घडली असेल, ती सगळी भगवान श्रीरामकृष्णांची आहे. आणि जर माझ्या हातून काही चुका झाल्या असेल, जर काही वाईट घडलं असेल, त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. हा असतो भक्ताचा भाव. नाहीतर जे चांगलं आहे ते मी घेणार आणि जे वाईट आहे ते भगवंताला अर्पण करणार, असं होऊन चालत नाही. आता चांगलं काम करता करता एखादं वाईट पण हातून घडू शकते, पण जर तुम्ही भगवंताचं कार्य करत असाल, समर्पित कार्य असेल, तर त्याचा दोष तुम्हाला लागणार नाही. समजा आता आम्ही इथे भगवंताचं काम करत आहोत. आता भगवंताच्या कामासाठी कुणाला जर ॲडव्हान्स दिला असेल 5 लाख रुपये, तर तो 5 लाख रुपये घेऊन तो माणूस पळाला असेल. आता ते पैसे देण्यामागचा उद्देश चांगलाच होता, ते भगवंताचं काम करून घेण्यासाठी दिले होते. पण तो माणूस जर चोर निघाला, बदमाश निघाला, लफंगा निघाला आणि तो जर घेऊन पळाला, तर त्याचं पाप इथे लागणार नाही. कारण तुम्ही जाणून बुजून ते केलेलं नाही आहे. त्यामध्ये तुमचा मुळीच स्वार्थ नाही. जर त्यामध्ये स्वार्थ असता तर ते पाप लागलं असतं, पण त्यामध्ये स्वतःचा स्वार्थ नाहीच. भगवंताचं काम करत असताना त्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात, पण त्याचे दोषसुद्धा साधकाला लागत नाही. कारण तिथे स्वार्थ मुळीच नाही. सगळंच काही भगवंताला अर्पण, भगवंताचंच कार्य आहे. तर इथे तदर्पिता खिलचार सन काम क्रोध अभिमानादिकम तस्मिन्नेव करणीयम. आता हे भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्याला कितीदा तरी सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये जे काम क्रोध अहंकार आहे, आता हे जात नाही, सहजासहजी जात नाही. मग त्यांची दिशा तुम्ही भगवंताकडे वळवून द्या. ते नारद मुनी तेच सांगतात, अभिमानादिकम तस्मिन्नेव करणीयम. तस्मिन म्हणजे भगवंतासाठी, जे भगवंतावरच करा. तुम्हाला कामना करायची आहे तर भगवंताचीच कामना करा. क्रोध करायचे तर तुम्ही तुमच्यावरच क्रोध करा की मला अजून भगवान लाभ का झाला नाही, किंवा भगवंतावर क्रोध करा की तू मला अजून दर्शन का दिलं नाही. तुम्ही भगवंतावर रागावू शकता, तो आपलाच आहे. आता मीराबाईंनी त्यांच्या गाण्यामध्ये, जनाबाईंनी भगवंताला किती ते बोललेले आहेत की तू एवढा कठोर झालेला आहे, तू असा आहे, तू तसा आहे. म्हणजे ही दिशा भगवंताकडे वळवून दिलेली आहे. भगवंत सगळं घेण्यास तयार आहे. तुम्ही तुमचे जे मनामधले विकार आहे भगवंताकडे वळवून द्या. लोभच करायचे तर भगवंताला प्राप्त करून घेण्याचा लोभ करा. क्रोध करायचे तर भगवंतावर क्रोध करा किंवा स्वतःवर क्रोध करा की अजूनही मला भगवंताचा लाभ का झाला नाही. म्हणजे या अभिमान आहे, अभिमान करा की मी भगवंताचा दास आहे, भगवंताचा संतान आहे, असा अभिमान करा. म्हणजे इथे ह्या सगळ्या विकारांची दिशा भगवंताकडे वळवून द्या. श्रीरामकृष्णांनी पण आपल्याला हे सांगितलं वचनामृतामध्ये की जात नसेल ना तर भगवंताकडे वळून द्या. आता मी जात नाही, राहोसाला दास होय. जर अहंकार जात नसेल तर राहू दे, त्याला भगवंताचा दास म्हणून राहू द्या. मी भगवंताचा दास आहे, मी श्रीमंत आहे, मी अमुक आहे, मी अमुक त्याचा बाप आहे, त्याचा मुलगा आहे, या अहंकारापेक्षा भगवंताचा दास आहे, अहंकार केव्हाही चांगलाच आहे. तर म्हणून ह्या सगळ्या विकारांची दिशा तुम्ही भगवंताकडे वळवून द्या, असं इथे आपल्याला नारद मुनी सांगतात. हीच गोष्ट भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला सांगितली आहे की हे विकार जे आहे ते सहजासहजी जात नसतात. तुमच्या मनामध्ये तीव्र कामना आहे, कशाची तरी कामना आहे, मग तुम्ही तेवढ्या तीव्रतेनं भगवंताची कामना का करत नाही की मला मोक्ष मिळालाच पाहिजे, याच जन्मामध्ये मला भगवान लाभ झाला पाहिजे. मग ती तीव्र व्याकुळता येऊ द्या ना तुमच्या मनामध्ये. तुम्ही भौतिक गोष्टीसाठी एवढे व्याकुळ होता, सगळं जीवन त्यामध्ये खर्च घालता आणि ते सगळं नश्वर गोष्टी तुम्हाला प्राप्त होते. आता या नश्वर गोष्टी घेऊन बसण्यापेक्षा
तुम्ही भगवंत एवढं रत्न आहे, नित्य आहे, आनंद स्वरूप आहे, अशा त्या भगवंताची तीव्र कामना का करत नाही की मला जगातली कोणतीच गोष्ट नको, कारण सगळी जाणार आहे, मिळाली तरी नष्ट होणार आहे, मला फक्त भगवंतच पाहिजे. जर कामनाच करायची आहे तर भगवंताची कामना करा, भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा करा. ह्या बाकीच्या कामना करून काय उपयोग. म्हणून तुमच्या मनामधल्या विकारांची दिशा भगवंताकडे वळून द्या. हेच आपल्याला नारद मुनी या सूत्रामध्ये सांगत आहे. त्यानंतर आहे त्रिरूपभंगपूर्वक नित्यदास नित्यकांत भजनात्मकम प्रेम एव कार्यम प्रेम एव कार्यम. तर तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे आपण मागे बघितलं आहे की भक्ती कशी आहे, 3 प्रकारची आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. आता या तिन्ही प्रकारच्या भक्तीच्या तुम्ही पलीकडे गेल्यानंतर म्हणजे गुणातीत भक्ती, त्रिरूपभंगपूर्वक, म्हणजे तुम्ही ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेले आणि तेव्हा तुम्हाला जेव्हा भक्ती लाभते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, मग नित्यदास्य नित्यकांता भजनात्मकम, म्हणजे भगवंताचा मी नित्य दास आहे, मी भगवंताचा जन्मोजन्मीचा दास आहे, हा भाव मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. जसा हनुमान आणि रामचंद्राचा भाव आहे, जसा श्री रामकृष्ण विवेकानंदांचा भाव आहे की मी भगवंताचा जन्मोजन्मीचा दास आहे, त्यांनी मला 1000 वेळा जन्माला घातलं तरी मला हरकत नाही. तर अशा प्रकारे भगवंताशी नातं जोडा, फक्त प्रेमाचं नातं जोडा, बाकी सगळी नाती तोडा आणि भगवंताशी प्रेमाचं नातं जोडा. मी भगवंताचाच दास आहे, मी या जगामध्ये कुणाचे दासत्व करणार नाही. मला दासत्व करायचं असेल तर भगवंताचंच दासत्व करेल, भगवंताचंच कार्य करेल. म्हणजे अशा प्रकारचा भाव जेव्हा येतो, केव्हा येतो, जेव्हा ही भक्ती तीनही गुणाच्या पलीकडे जाते, तेव्हा त्याला या जगाशी काहीही संबंध नसतो. ह्या जगाची सगळी बंधनं तुटून पडलेली असतात. तो आता गुणातीत झालेला असतो, तीनही गुणाच्या पलीकडे गेलेला असतो, तरीसुद्धा तो या जगामध्ये असतो. मग तो या जगामध्ये कसा राहतो, भगवंताचा दास होऊन राहतो, तो भगवंतासाठी कार्य करतो. रामदास स्वामींनी ईश्वरलाभ करून घेतला, सगळं काही त्यांना प्राप्त झालं, 3 गुणाच्या पलीकडे गेले. मग त्यांना वाटलं की आता शरीर ठेवून उपयोग काय, आता आपलं कार्य संपलं. ते हिमालयात उडी मारायला गेले, आत्महत्या करायला गेले. तेव्हा भगवान रामचंद्रांनी त्यांचा हात धरून ओढलं, म्हणजे हे शरीर आता तुझं नाही, आता हे शरीर माझं आहे आणि तुला माझं कार्य करायचं आहे. तुझं कार्य संपलं म्हणून तू काही शरीर संपवू नको, हे शरीर तुझं नाही, माझा ह्या शरीरावर हक्क आहे. आता मी सांगेल ते तुला करावं लागेल. आणि मग शिवाजी महाराजांना भेटायला सांगितलं, मराठाचं राज्य स्थापन करायला मदत करायला सांगितली, भारत भ्रमण करायला सांगितलं, हनुमंताची मंदिरं स्थापन करायला सांगितली. हे सगळं भगवंताच्या आदेशानुसार त्यांनी केलं. जरी त्यांना काहीही प्रयोजन नव्हतं तरी रामदास, रामाचे दास म्हणून त्यांनी एवढं कार्य केलं महाराष्ट्रामध्ये. तसेच विवेकानंद रामकृष्ण दास, रामकृष्ण दासा वयम, मी रामकृष्णांचा दास आहे असं समजून त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. रामकृष्ण मठाने मिशनची स्थापना केली, एवढा प्रचार प्रसार केला. तर भगवंताचं दास म्हणून राहा. तुम्हाला एकदा ती पराभक्ती प्राप्त झाली, तीनही गुणाच्या पलीकडे गेले, तर भगवंताचा दास किंवा भगवंताची सेविका, म्हणजे इथे कांता म्हणजे पत्नी, मधुर भाव. जर मीराबाई, ती नेहमी भगवंताला स्वतःच्या पती समजायची, तेव्हा भगवंताला पती समजून त्याच्या सेवेमध्ये नेहमी तुम्ही निरंतर गुंतलेले राहा. म्हणजे भगवंताच्या सोबतच नेहमी राहा, भगवंताला विसरून जाऊ नका, त्याचंच कार्य करा, त्याचंच चिंतन करा. म्हणजे अशा प्रकारे भजनात्मकम, जे भगवंताचंच भजन करा. मग कोणताही भाव घेऊ शकता तुम्ही. आणि प्रेमएव कार्यम प्रेमएव कार्यम, मग भगवंतावर प्रेम करणं एवढंच कार्य शिल्लक राहते. दुसरं हे प्रेम मग या जगावर जाऊ शकत नाही, कशावरही जाऊ शकत नाही. फक्त प्रेम राहते ते भगवंतावरच. कशामध्ये त्यांना रुची नसते, कशामध्ये आवड नसते,
एकमात्र भगवंतच त्यांच्या डोळ्यासमोर असतो आणि सगळंच्या सगळं प्रेम ते भगवंतालाच देतात, भगवंताचा दास म्हणून राहतात, भगवंताची पत्नी म्हणून राहतात मधुर भावामध्ये. असे वेगवेगळे भाव भगवंताशी स्थापन करतात आणि आपलं जीवन ते या जगामध्ये व्यतीत करतात. हेच आपल्याला नारद मुनींनी इथे सांगितलेलं आहे. तेव्हा आपण हे 5 आजची जे सूत्र घेतले आहे त्यावर आपण चिंतन केलेलं आहे आणि आपल्याला सावध करून दिलेलं आहे. काही भक्तिमार्गामध्ये पुढे जायचं असेल तर साधकांनी कशाप्रकारे सावध राहिलं पाहिजे, कसा अहंकार सोडला पाहिजे, कसं आपलं नित्य कर्तव्य केलं पाहिजे, संसार धर्माचं पालन केलं पाहिजे, हे सगळं नारद मुनींनी आपल्याला या सूत्रांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. पुढल्या वेळेस पुढला भाग बघू. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.